गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा ओ एकची तत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता। सद्गुरुनाथ महाराज की जय। पै आदिचेनी अवसरे विरूढे गगनाचेनी अंकुरे, जे अंतिगिळी अक्षरे प्रणव पीठीची। जव हा विश्वाकार असे तव जे विश्वाची सारखे दिसे, मग प्रळय दशे कैसेनी नव्हे। सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळेस जे आकाशरूपी अंकुराने वाढते व प्रलयाच्या वेळी शेवटी जे प्रणवाची अ उ म ही अक्षरे गिळून सर्व सृष्टीचा लय करते। बघा काय शब्द वापरलेत। जोपर्यंत हा विश्वाचा आकार आहे तोपर्यंत जे विश्वाच्या आकाराचे दिसते व महाप्रलयामध्ये जे कोणत्याही प्रकाराने राहत नाही, असं हे स्वरूप आहे याचं। आणि याच्यामध्ये काय होतं, हे ओंकारातनं तयार झालेलं आहे, ज्याला आपण विश्वमन म्हणतो। अर्धचंद्र मात्रा आणि ते वेगळं झालं की विश्वमन तयार होत आहे, आणि त्याच्यातनं जो विश्वंभर आहे त्या विश्वंभराने ही सगळी प्रकृतीची रचना ईश्वराच्या जाणीवेतनं केलेली आहे, आणि ते आकारात येत आहे। असा हा अ उ म आहे, हा विश्वात्मक भाव आहे, पण हा जीवात्मा आहे। लक्षात घ्या, हा जीवात्मा आहे। म्हणून जीव रूपानी त्यांनी जे अगोदर शब्द वापरले ना, अगदी सुरुवातीला सांगितलं बघा मी, की कुठे गेलं, आणि या 8 पदार्थांची जी साम्यावस्था म्हणजे अव्यक्त दशा ती माझी परम प्रकृती म्हटली जाते, तिला जीव हे नाव आहे। म्हणजे हा जो ओंकार आहे हा जीव आहे, आणि मी त्या ओंकाराच्या पलीकडे आहे। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जयाजी ससंवेद्या आत्मरूपा। म्हणून मी आत्मजाणीवेतनं त्या ओंकाराच्याही पलीकडे आहे, कारण मी ओंकाराला सुद्धा गिळून टाकणार आहे। म्हणजे ओंकार हा स्वतः काही संसिद्ध नाही, म्हणून तो गणेश या रूपाने माझी देवता म्हणून आहे। पण ती देवता जरी असली तरी ती माझ्यातच मिसळणारी आहे, तिला वेगळं अस्तित्व नाही। काय भयंकर भूमिका आहे। पण ओंकार साधना करणाऱ्यांनी हे नक्की लक्षात ठेवावं, असं माझं म्हणणं आहे। ओंकाराची साधना आहे, खूप छान आहे। गणेशाचं रूपही खूप सुंदर आहे, त्याच्यापासूनच सुरू झालंय, तोच बुद्धी देवता आहे। पण तो काय दाखवतो आहे की तू मला प्रज्ञानातनंच समजून घे, आणि मी प्रज्ञान सिंधू आहे, पण माझं देवत्व शेवटी त्या परब्रह्मामध्ये विलीन होणार आहे। तुला तुझ्या प्रज्ञानातनं जर काही मिळवायचं असेल तर तुला तुझ्यातलं ईश्वरत्व मिळवायचं आहे, मला नव्हे। काय भारी आहे हे। भयंकर आहे हे गणित, इतकं सोपं नाही आहे। म्हणून हे विज्ञान आहे, आणि हे ज्ञान आहे की जे मिळवलं असता बाकी काही मिळवायचं शिल्लकच राहत नाही, जे जाणले गेले असता। हे किती बारीक आहेत ना या गोष्टी, या समजून घेतल्या पाहिजेत। म्हणून ते म्हणतायत, म्हणून अ उ म ही अक्षरे घेऊन सर्व सृष्टीचा लय करते। जोपर्यंत हा विश्वाचा आकार आहे तोपर्यंत जे विश्वाच्या आकाराचे दिसते व महाप्रलयामध्ये जे कोणत्याही प्रकाराने राहत नाही। म्हणून महाप्रलयामध्ये यातलं काहीच शिल्लक राहत नाही। जो राहतो तो फक्त सोहम या नावाने मीच असतो।
पण ईश्वराचं नाव काय असं कोणी विचारलं तुम्हाला, ईश्वराचं नाव पांडुरंग का नव्हे, ईश्वराचं नाव राम का नव्हे, ईश्वराचं नाव कृष्ण का नव्हे, ईश्वराचं नाव हे अरूपाचं रूप म्हणजे फक्त सोहम हेच असू शकतं. आणि तो मी आहे. कसलं हे तत्वज्ञान नाथ संप्रदायाचं आहे, लक्षात ठेवा. सोम साधना ज्याच्यावर अधिष्ठित आहे ती या जाणीवेतली सोम साधना आहे, हे समजून घ्यावं लागणार आहे. ऐसे अनादी जे सहज ते मीगा विश्वबीज हे हातातळी तुझं देईजत असे, मग उघड करोनी पांडवा जय हे आणसी सांख्याची या गावा, ते ययाचा उपेग बरवा देखसील. असे अनादी व स्वाभाविक जे विश्वाचे बीज ते मी आहे. म्हणून ते विश्वाचं बीज जे आहे, ज्याला तुम्ही विश्वबीजाची कोंभा सावली केली म्हणता ना, ते विश्वबीज मी हे अशा प्रकारचं आहे. आणि या विश्वबीजाच्या याच्यामध्ये हा सिद्धांत तुझ्या हातात देत आहे, म्हणजे स्पष्ट सांगत आहे. किती स्पष्टपणे सांगितलेलं आहे याच्यामध्ये की ते विश्वबीज म्हणजे मी आहे, पण विश्वबीज माझ्यातनं आलेलं आहे. तू विश्वबीजाचीच फक्त अभ्यास करत बसलास तर तसं नाही चालणार आहे. ती छोटी साधना होईल, पण विश्वबीज कुठनं कोणाचं बीज आहे हे विश्वबीज, ते विश्वनिर्मितीसाठी बीज आहे. पण हे बीज कोणी तयार केलं तो मी आहे असं म्हणायचंय त्यांना. म्हणून तो निर्माता, तो जगदाधार असं. परी हे अप्रासंगिक आलाप आता असतू बोलो संक्षेपे, आणि तपियांच्या ठाई तप ते रूप माझे. बळिया माझी बळ ते मी जाण आढळ, बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. भूतांच्या ठाई काम तो मी म्हणे आत्माराम, जेणे अर्थास्तव धर्म थोर होय. पण आता हे प्रस्तुत विषयाला सोडून असलेले भाषण पुरे. हे जरा थोडं वेगळं झालं ना, एकदम वेगळ्याच डोममध्ये गेलो आपण. तर त्याच्यामुळे ते भाषण पुरे. ते मी बोलत नाही म्हणजे ते मला सांगायचं नाही आहे, हे मी आहेच. कसं आहे, हे जसं आपण सांगतो की नाही की उद्या समजा तुम्हाला कर्वे रोडला जायचं आहे, तर तुम्ही काय म्हणणार, इथनं सरळ जा. इथनं सरळ गेला की पौड रस्ता लागेल. मग तुम्ही काय कराल, तुम्ही उजवीकडे वळाल का, उजवीकडे नका वळू. पण सांगायचं अगोदर उजवीकडे आहे काहीतरी अजून. मला ते सांगायचं नाही, पण वळायचं डावीकडे, तसा काहीसा भाग आहे असं म्हणू. आलं लक्षात. म्हणून ते मी बोलत नाही. आता पुढे संक्षेपाने सांगतो. तपस्वियांच्या ठिकाणी जे तप असते ते माझे रूप होय. बघा किती छान आहे. बलवंतामध्ये जे बल असते ते निश्चित मी आहे, म्हणजे बळ हे बघ. बुद्धिमंताच्या ठिकाणी जी बुद्धी आहे ती मी आहे. आता बुद्धीमध्ये स्मृती पण येते, विस्मृती पण येते, विचारही येतो. हे सर्व जे आहे ना, हे सर्व माझं स्वरूप आहे. हे पुढे एक्सप्लेन केलेलं आहे त्यांनी. असो, ज्या विषय सुखाच्या वासनेने केवळ धर्मपुरुषार्थ साधण्याकरता धनसंपादन केले जाते, ती जीवाच्या ठिकाणी असणारी वासना माझे स्वरूप होय. म्हणून नीतीच्या जाणीवेतनं ज्या ज्या इच्छा वासना आपण पूर्ण करत असतो, त्या इच्छा वासनांमध्ये ईश्वरत्व असतं, हे माणसाने विसरू नये. म्हणून ते जरूर संपादन करावं. त्यात पुरुषार्थ आहे. आणि तो पुरुषार्थ माझ्या म्हणजे नैतिक जाणीवेतनं पूर्ण मी करत असेन, तर त्याला ईश्वराकडेच जाण्याचा तो मार्ग आहे. कारण तो कर्माच्या जाणीवेत येतो की ज्याच्यामधनं कर्म बंद पडत नाही. बघा कसं आलं गणित तिथं. कारण त्या आपल्या देहबुद्धीशी रिलेटेड आहेत ना. म्हणजे उद्या समजा एखादी आळी आहे किंवा सिंह आहे, सिंहासमोर आपण गेलो, त्याने आपल्याला खाल्लं, त्याला कर्मबंध लागतच नाही. कारण त्याची बुद्धी एक तर तेवढी नाहीये, तो पोटासाठी खाणार आहे की नाही. म्हणजे त्याच्या नैतिक जाणीव्याप्रमाणे ते बरोबर आहे. पण तुम्ही जर गेलात, अरे वा 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 तुझ्यात मला पांडुरंग दिसतो वगैरे, त्याला काय ते समजणार आहे का? त्याला ते दिसणार नाहीये.
नाही, म्हणून चुकीची भक्ती नसावी हे मी सांगतोय तुम्हाला. ज्ञानी भक्त आहे म्हणून तुझ्या समोर अर्जुना जी लोक चुकीची उभी आहेत ते कसे आहेत ते समजून घे हे सांगायचंय त्यांना. म्हणून त्यांना बाण मारून मारणं, नाही तर ते तुला मारणार आहेत. सो सिंपल. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात काही नाहीये ना. म्हणून तुला हा विचार करून घे की जे जाणलं असता हे तू जर जाणून घेतलं तर याच्यापेक्षा वेगळं जाणण्यासारखं काहीच नाही. म्हणजे उद्या तुम्ही ध्यानाला बसलात, तुमच्या तिथं समजा एखादा डास आला, मारला तरीही हरकत नसतो, कारण त्याला माहिती नाही तुम्ही काय करताय. आणि आपण एवढंच करू शकतो की त्याला पुढचा जन्म चांगला मिळू दे, ही कल्पना आपण मांडू शकतो, आहे की नाही. म्हणजे एक प्रकारे कसं आहे, हा जे शास्त्र आहे ना आपलं, म्हणजे कृष्णाने जे सांगितलेलं आहे हे युद्धभूमीवर सांगितलेलं आहे. म्हणून जीवन जगत असताना आपल्याला सगळ्यांना काय मारता येणार आहे का, आहे की नाही. म्हणून आपल्याला फॉरगिव्ह अँड फॉरगेट या दोन गोष्टी ठेवाव्या लागतात आयुष्यात. हा, काही काळापुरतं ठीक आहे, तुम्ही एखादा समजून घ्याल, कराल, पण एखादा स्ट्रोक असा येणार आणि तो मारता पण यायला पाहिजे आपल्याला की नाही, नो वेस्ट, संपला विषय, आउट, असं पण करता यावं लागणार आहे. ही सगळी आपली परीक्षा आहे, कारण आपलं ध्येय काय आहे त्याप्रमाणे चालता यायला पाहिजे. कोणाला काय वाटतं हा विषय नाहीच आहे त्याच्यामध्ये, आहे की नाही. आणि माणसं काय सगळ्या जगात चुकी, माणूस म्हणून जो असतो, मी माझ्या आयुष्यात अनंत चुका केलेल्या आहेत ना, का नाही केलं असं थोडीच आहे, होऊ शकतं, झालेलं असतं. कारण मला माहित नाही ना मी लहानपणी कुठल्या मुलाला उगाचच मारलंय, मला माहित नाही मी कारण नसताना कोणाला टप्पल मारली, आय डोंट नो. हे ज्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, अगदी ज्या मित्रांपासून आपल्याला त्रास झालेला असतो त्यांना सुद्धा आपण परत त्यांच्याशी मैत्री करत, पण आपण त्याला ध्येयच नसतं काही असलं काही, हे सगळं आपण करत असतो. पण या आपल्याकडनं झालेल्या चुका असतात. मग कोणी याला फॉरगिव्ह केलं, आपणच आपल्याला, लक्षात घ्या. त्यांनी नाही, हा त्यांनी नाही. म्हणून आपण आपल्याला फॉरगिव्ह करा आणि फॉरगेट करा, गो अहेड, असं करावं लागणार आहे ते. याला आपलं एक प्रकारे तुम्ही जे म्हणता की एक कंपॅशन असतं म्हणा, किंवा एक प्रकारचं हिलिंग असतं म्हणा, अशा प्रकारचं असतं, आहे की नाही. अगदी कोणी एखादी व्यक्ती गेलेली असेल, आता त्या व्यक्तीला एकटा असतं ना माणूस, त्याला कोणाच्या तरी दोन शब्दांची गरज असते, ते कंपॅशन असतं त्याच्यामध्ये, आहे की नाही. त्याच्यामध्ये त्याचं हिलिंग होत असतं. दोन शब्द बोलणं, त्याला आपण आठवणीने काही गोष्टी त्याच्यापर्यंत नमूद करणं, त्याला सांगणं की तू ईश्वराच्या वाटेवरच आहेस, हीच ती वेळ आहे की तुला सांभाळणं गरजेचं आहे. नाही तर इतके दिवस तू जे वाचलं असेल तत्वज्ञान, त्याचा उपयोग काय झाला, अशी आठवण करून द्यावी लागते. खोटं नाही सांगत तुम्हाला, या गोष्टी फार वेगळ्या आहेत आणि माझ्या आयुष्यात अशा खूपदा येऊन गेलेल्या आहेत, म्हणून मी सांगतो तुम्हाला. हे करावं लागतं. हे एक प्रकारे आपल्याला दुसऱ्याला गरज आहे त्याची, त्याप्रमाणे आपलं हे वागणं. हा, सांत्वन नाही म्हणत याला. सांत्वन हे खूप शाब्दिक असतं, वरवरचं असू शकतं, पण डिव्हाइनच्या रूलप्रमाणे जाणं. सांत्वनामध्ये खूप वाईट झालं, खूप वाईट झालं, मी एकही शब्द सांगेन, मी उलट म्हणलं जे झालं ते चांगलं झालं हे सांगता यायला पाहिजे. सांत्वनात झालं ते चांगलं झालं, ईश्वराची कृपा आहे असं समजा, असं सांगण्याचं धाडस लागतं, लक्षात ठेवा. सांत्वनात ते धाडस नसतं. दोन्हीच्यात खूप फरक आहे. बेसिक भूमिका काय आहे, म्हणून त्यासाठी हे ज्ञान फार गरजेचं आहे की ही एक वेगळी भूमिका ईश्वराने आपल्या जीवनात आपल्याला दाखवलेली आहे, याला मला सामोरं जायचं आहे. त्याच्यात कर्तव्याची भूमिका तर आता संपली आहे ना,
ती संपलेली आहे. कारण ती जी त्रासदायक वाटत होती ना अगोदर त्रासदायक. बेड रिडन माणूस आहे, त्याचं सगळं करावं लागतं आहे, त्याचं काय विविध प्रकार प्रत्येकाच्या घरात घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आहेत म्हणून आपण ते करत असतो. कर्तव्याची भूमिका असते. पण कुठं ना कुठं तरी ते एक 5-5, 10-10 वर्ष समजा तुम्हाला सांभाळावं लागलं तर ते जातं कधी असं वाटायला लागतं. इट्स अ फॅक्ट. मग हे नाकारून कसं चालेल? मग आपलीच व्यक्ती जिने आपल्यावर जीवापाड प्रेम केलेलं असतं ती सुद्धा आपल्याला जावीशी वाटतीये, याच्यासारखं दुःख नाही. कारण असं वाट बघणं बरोबर नाही. यू आर नॉट वेटिंग फॉर एनीबडी. आयुष्यात फार वाईट येते, लक्षात ठेवा. आणि याचं कारण आहे, आमचे वडील तेव्हा स्वामी स्वरूपानंदांकडे गेले होते, तेव्हा 74 सालचीच गोष्ट आहे. तिथं स्वामींची तब्येत ही अशी कमी जास्त अशी होत होती. आमचे वडील तिथे गेले होते. ते 8 का 10 दिवस तिथं राहिले. पण सडनली त्यांच्या डोक्यात आलं की मी असा का विचार करतोय, मी ज्ञानेश्वरीचा अभ्यासक आहे, एवढं तत्त्वज्ञानाचा अभ्यासक आहे. त्यावेळेला ते विद्यानंद म्हणून पण नव्हते, ॲक्च्युली तत्त्वज्ञानाचा अभ्यासक आहे, आणि मी माझा गुरु कधी जाणार आहे त्याची वाट बघत बसायचं इथं. नो वेज. निघून आले दुसऱ्या दिवशी तडक. असं मी करूच शकत नाही माझ्या आयुष्यात. केवढं महत्वाचं आहे ना हे. कारण ते जर चैतन्यमय आणि माझ्या हृदयात जर आहेत असं जर मी म्हणतो आहे तर जाण्याचा विषयच येत नाही. रडणारे मूर्ख आहेत असं म्हणण्याची भाषा येते. कारण कळलेच नाहीत ना सद्गुरू काय, हे कळलं नाही. मी वाट पाहतोय. कशाची वाट पाहतोय? ते देहातनं बाहेर कधी पडतील म्हणून. इट इज नन ऑफ आवर बिझनेस. केवढं वेगळं ना गणित आहे, केवढं वेगळं आहे हे गणित. आणि याच्यामध्ये खूप अध्यात्म दडलेलं आहे, मानसिकतेचं अध्यात्म आहे सर्व, लक्षात ठेवा याच्यामध्ये. म्हणून असो, विषय वेगळ्याकडे जातो. म्हणजे मी परत तुम्हाला सांगतो, मूळ विषयाकडे म्हणून असो. एरवी विकाराचे नि पैसे करी कीर इंद्रियांच्याची ऐसे, परी धर्मासी वेखासे जावो नेदी, जो अप्रवृत्तीचा आव्हांटा सांडूनी विधीचिया निघे वाटा, तेवीची नियमाचा दिवटा सवे चाले. एरवी वाढलेल्या विकारानुसारच इंद्रियांना आवडेल तसेच वागतो, पण ते वागणे धर्माच्या विरुद्ध कधी होऊ देत नाही. म्हणून मी ते सांगितलं, नीती धर्माच्या विरुद्ध ते वागणं होणार नाही. म्हणजे विकारानुसारच इंद्रियांना आवडेल तसेच वागतो. म्हणजे मला विकारांना वाट मिळतेच नाही असं नाही. म्हणजे मला समजा झोपावंसं वाटत असेल पण मी कुठल्याही वेळेला झोपणार नाही काही, आहे की नाही. म्हणजे त्याला झोपण्याची वेळ नियमबद्ध आली. पोटाला भूक लागली, नाही तर काही लोकांचं कसं सारखं चरतच बसतात दिवसभर, असंही असतं. लोकांचं काय, जनावरांचं सुद्धा असतं, आहे की नाही. असो, म्हणून करी कीर इंद्रियांची जी ऐसे, म्हणून इंद्रियांना आवडेल तसेच वागतो, पण ते वागणे धर्माच्या विरुद्ध कधी होऊ देत नाही. हे महत्वाचं आहे लक्षात. जो अप्रवृत्तीचा आव्हाटा, शास्त्राने निषेध केलेल्या अप्रवृत्तीचा आडमार्ग सोडून शास्त्राने सांगितलेल्या मार्गाने जो जातो व त्याचप्रमाणे शास्त्रोक्त नियमाची मशाल बरोबर घेऊन जो चालतो. म्हणून शास्त्राने दिलेली जी मशाल आहे त्याच्या प्रकाशात चालायचं, म्हणजे बुद्धी प्रकाशित पाहिजे, थोडक्यात लक्षात घ्या. म्हणून या जगात सर्व निर्मिती जर ईश्वराची आहे असं जर तुमचं ठाम विश्वास असेल तर त्या प्रत्येक गोष्टीचा एक प्रकारे भोग आपण नीतीच्या मार्गाने घ्यायला हरकत नाही. परंतु ईश्वराला न विसरता घेता यायला पाहिजे आणि तिथे विवेक सिद्ध पाहिजे. कारण यातल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या सतत आवडणाऱ्या असू शकतात, आहे की नाही, सतत आवडणाऱ्या. म्हणून आपल्याला कपडे सुद्धा बघा, एकाच पद्धतीतले घालायची आवड असेल तर ती तोडता यायला पाहिजे. हां, तसं नाही.
मग मला हाच शर्ट पाहिजे, मला असंच पाहिजे, मला हीच पावडर लागते, मला तोच साबण लागतो वगैरे. नो वेज. जसा असेल तसं इतकं आहे ते. मग विदाऊट साबण सुद्धा आंघोळ करायची वेळ आली करता यायला पाहिजे. पाणी सुद्धा अशुद्ध असलं तरी करता यायची वेळ यायला पाहिजे. अहो नुसता तांब्या बुडवला तर शुद्ध पाणी येतंय आहे ना. मग ते गुरंढोरं सुद्धा पितात की कुठलंही पाणी. मग ते कुठं असा विचार करतायत. मग मी का असा विचार करावा. पण म्हणजे जे आहे ते बौद्धिक जाणीवेत विवेकाधिक. कारण माझ्या शरीराला पेलवलं पाहिजे ते, आहे की नाही. म्हणून हे नॉनव्हेज वगैरे खाणारी लोक जे असतात हे त्याच्या आसक्त होतात. प्रॉब्लेम आहे ना तो आसक्तीचा आहे सर्व. बाकी कशालाही ईश्वराचा विरोध नाहीये, कशालाच विरोध नाहीये. फक्त आसक्त राहू नका कशाला. दॅट इज बॉटम लाईन. त्याला शास्त्राचा टेंभा म्हणा किंवा शास्त्राचा प्रकाशात तुम्ही मशाल घेऊन चालणार असं. नाही तर काय होईल की मग ईश्वराला वाटेल ना. आपल्याला खूप आश्चर्य वाटतं. देव लोकांच्या अशा कथा आहेत की ते अमृतपान मदिरापान करत होते वगैरे 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 आहेत. अहो पण ते काय प्रकार आहे हे तर समजलं पाहिजे ना. आहे की नाही. मग प्रत्येक देव आपल्याकडचे त्याच्या प्रकृती बरोबर राहतोय ना. प्रकृती बरोबर म्हणजे शक्ती बरोबर राहतोय असं आपण म्हणतो. पण शिव पार्वती आहेच ना. मग नाही म्हटलंय का त्यांना. आपल्याला ती दृष्टी तयार करता यायला पाहिजे. म्हणून तो भोगोनी अभोक्त आहे. म्हणून शिवशक्ती समावेशनच आहे आणि ती शक्ती शिवामध्ये शिरते आहे आणि आत जाऊन बसते आहे. शिवशक्तीत जात नाहीये. लक्षात घ्या. हा विवेक समजला पाहिजे. हा विवेक आहे. हा आत्मानात्म विवेक आहे. शक्ती माझ्यात येणार आहे, मी शक्तीत प्रवेश करणार नाही. हे पुरुषत्वाची जाणीव आहे. हा भाग आहे. आणि नेमका त्याचा उलटा अर्थ काढला जातो. केवढं दुर्दैव आहे हे. असो. म्हणून आणि प्रकृतीमधून शिवाचं प्राकट्य आहे. लक्षात घ्या. प्रकृतीमध्ये शिवाचं प्राकट्य नाहीये याचाही विचार करा. या दोन्ही गोष्टी विचाराधीन आहेत आणि या खोलवर विचाराच्या आहेत. आणि या जाणीवेतनं आपलं जीवन रेखाटणं ते आध्यात्मिकता आहे. प्रकृतीमधनं शिव बाहेर येत आहेत. हा शिव प्रकृतीत जात नाहीत. लक्षात घ्या. केवढा मोठा गहन विषय आहे हा, जो नेमका माणूस उलट्या अर्थाने घेतो. म्हणून मी थोडी स्पष्टता आणली वेगळ्या याच्यात. असो. काम ऐशिया ओजा प्रवर्ते म्हणून धर्मासी होय पुरते. मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगी. जो श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा वेल वाढवी. जव कर्मफळेसी पालवी अपवर्गी टेके. हा बरोबर आहे. म्हणून विषय वासनेची पूर्ती अशी शास्त्रीय मार्गानेच होत असल्यामुळे धर्माचे पूर्ण आचरण होते. स्पष्ट सांगितले. ज्ञानेश्वरांनी सांगितले. हे इथं काय तुम्हाला दुसरा हे नाहीये. कोणाचं काय कॉन्ट्रडिक्शन असेल ते तुमच्या घरी. नो कॉन्ट्रडिक्शन. कारण हा शब्द मूळ शब्द आहे आपल्या दृष्टीने. असे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे विषयांचे सेवन करणारे पुरुष संसार सुख भोगणारे मोक्ष तीर्थातील मोतीच होत. बघा किती स्पष्ट सांगितलंय ना. मग मोक्ष तीर्थाचं मोती का नाही व्हायचं. कारण त्या मार्गावर आपण आहोत ना. आपण गृहस्थाश्रमी आहोत ना. म्हणून किंवा मोक्ष तीर्थात मुक्त होऊन संसार भोगतात असा अर्थ काढा. जो वेदाज्ञेचा अत्यंत आदर बाळगून
जो वेदाज्ञेचा अत्यंत आदर बाळगून त्या आदररूपी मांडवावरच आपल्या नाना प्रकारच्या विषय वासनेचा वेल, त्याची पाने फुले मोक्षाला टेकेपर्यंत वाढवितो. काय आहे? हे सर्व कर्म आलं बघा. तुमचं जीवन म्हणजे वेल आहे समजा, आणि त्या वेलावरती जे जे पानं फुलं जे येणार आहे ते मोक्षाला टेकवा. म्हणून त्या प्रत्येक कृतीला ईश्वराच्या जाणीवेत न्या. म्हणून घर हाच ईश्वराचं मंदिर करा थोडक्यामध्ये, आहे की नाही? म्हणून प्रत्येक जाणीवेमधनं ईश्वर दिसावा, ईश्वर खेळावा, ईश्वर असावा, ईश्वर बघावा, ईश्वर राहावा, ईश्वर जोपासावा, ईश्वर भोगावा. काय भयंकर भूमिका आहे ही, है ना? खूप सुंदर आहे. म्हणून ऐसा नियत का कंदर्प, जो भूताया बीज रूप, तो मी म्हणे बाप योगियांचा. बघा, मी म्हणे बाप योगियांचा. आहे की नाही? कसले योगी घेऊन बसलाय. म्हणजे 6व्या अध्यायानंतरचा अध्याय हा. विचार करा केवढी स्पष्टता आणलेली आहे. आणि मग हा गृहस्थाश्रमासाठी नाही का? मग हठयोगातली क्रांती नाही म्हणायची काही? तुम्ही सांगा काय म्हणायचं मग याला, आहे की नाही? म्हणून तो मी म्हणे बाप योगियांचा, हे एक एक किती सांगावे, आता वस्तुजातची आघवे, मजपासून जाणावे विकारले असे. अशी शास्त्र नियमित विषय वासना व जी सर्व भूत सृष्टीच्या उत्पत्तीला बीजभूत आहे, कारण ती मीच तयार केलेली आहे की नाही? असं म्हणताय, ती वासना मी आहे असे सर्व योगियांचा बाप म्हणते. काय याला काय तुम्ही निशब्दच होणार ना? काय हे कसं वर्णन तुम्ही करणार? आणि हे जीवनात आणायचं आहे गृहस्थाश्रमामध्ये. म्हणून गृहस्थाश्रम हा सर्वात भारी आश्रम आहे, कारण तो सध्याच्या काळामधला सर्वात क्रांत दशेला आलेली सामाजिक व्यवस्था आहे. लक्षात घ्या की ज्याच्या मार्गातनच संपूर्ण ईश्वरत्व माणूस प्राप्त करू शकतो. किती सुंदर सांगितलंय अर्जुन. आणि हे कधी सांगितलंय बघा. आणि हे आपल्या सनातन धर्मामध्ये पूर्वीपासून सांगितलंय, आज सांगितलेलं नाहीये. त्याची पुनरुक्ती फक्त केलेली आहे. अर्जुना, हे केवळ एक एक निराळे किती सांगू, जेवढी काही वस्तू आहे ती संपूर्ण वस्तू मजपासूनच उत्पन्न झाली आहे असे समज. बॉटम लाईन. याच्यात माझ्या म्हणजे तुमच्या भावना, इच्छा, वासना, तुमच्यातले चांगले गुण, वाईट गुण, तुमच्यातली सात्विकता, तुमच्यातली विशुद्धता, तुमच्यातलं ईश्वरत्व, तुमच्यामध्ये मी स्वतः येऊन बसूनच तयार केलेलं आहे. काय पाहिजे तुम्हाला? फक्त मी ते भोगतो आहे या अहंकारात न राहता मी म्हणजे मी सोहम या जाणीवेतनं तुम्ही ते भोगा. कशालाच प्रतिबंध नाही, आहे ना? म्हणून मी कृष्णाची जाणीव, म्हणून यासाठी निशून्यावस्थेत जावं लागतं. पण साधनेचा परी ज्ञान आणि विज्ञानमय जाणीवेतनं, कारण ज्ञान विज्ञानच अध्याय हा. ज्ञानमय आणि विज्ञानमय भूमिकेतनं जेव्हा तुम्ही खालून वर जाता आहात, म्हणजे शून्य आणि निशून्यावस्थेत जाता, तेव्हाचा जो परीघ आहे, जो कृष्ण स्वतः जगला, त्यांनी वरून येऊन अवतार घेतला, तो निशून्यावस्थेत घेतला. आणि त्यांनी संपूर्ण कलाकृती जीवनाची सिद्ध केली. ती अवस्था येणं फार महत्वाचं आहे. त्याशिवाय याला काहीच अर्थ नाही, आहे की नाही? म्हणून त्या नाही तर काय होईल, माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी याचा उपयोग करेल. म्हणून हे कुठल्या अवस्थेसाठी आहे हे समजून घे. या अवस्थेत तुझी बुद्धी नाही, मग ती बुद्धी विश्वाकार झाल्याशिवाय आणि तिथं ऐसी मती स्थिर झाल्याशिवाय हे कसं मिळेल तुम्हाला? मग त्यासाठी सगळं सोडावं लागणार आणि मग भोगावं लागणार. असा प्रकार आहे सगळं, आहे ना?
म्हणून ते देवाच्या सख्यत्वासाठी वगैरे वगैरे सगळं आहे, ते सोडण्याची तयारीच पाहिजे, याबद्दल वाद नाही. देव काय असं म्हणत नाही की त्यांना मारून टाका म्हणून, है ना. मग नंतर तुम्हाला परिस्थिती तीच राहणार आहे, पण तुमची आसक्तीच गेलेली आहे त्याच्यातली, असा विषय येतो. मग तरी सुद्धा माणूस जेवण करतोच ना, है ना. तो कर्म करतच राहतो. त्याला ते गजानन महाराजांनी भाकरी आणून दिली, खाल्लीच. कोणी पंचपक्वान्नाचं ताट खाल्लं, पण त्यातही परत बासुंदी प्यायची आसक्ती वाढतीये असं लक्षात आल्याबरोबर काय केलं त्यांनी, इतकी बासुंदी प्यायली की ती ओकली, ते सुद्धा खाल्लं. मग केवढं अवघड आहे हे भयंकर आहे. वाचायला फार महाराज सोपे वाटतात, इतके सोपे नाही आहेत ते आपल्या जीवनात आणणं पाहिजेत महाराज. आपण करतो का तसा प्रयत्न? आपल्याला प्रयत्न नकोय, फक्त कृपा हवी आहे. इट इज नॉट अलाउड. अलाउड नाही म्हणजे ते बघतच नाहीत तुमच्याकडे, जाऊ दे खूप झालं असं म्हणणार आहेत ते. सर्व संतांतच आहे ते. त्यामुळे हे जाणतेनी गुरु भजीचे असो. ये चैव सात्विका भाव भावा राजसा तामसाश्च ये मत्त एवेती तन्विधी न त्वहम तेषु ते मयी. 12वा श्लोक आहे. जे काही सात्विक राजस तामस भाव आहेत ते सर्व माझ्यापासूनच प्रगट झाले, तेच सांगितलं. असे जाण, पण ते माझ्या ठिकाणी भासत असले तरी त्यांच्यात मी नाही, हे लक्षात घे. हे त्याची फार मोठी गुरुकिल्ली आहे, लक्षात घ्या की ते त्याच्यापासून झाले पण तो त्याच्यात नाही. मग तुम्ही त्या भावात जाऊन काय करणार आहात? तुम्हाला जर ईश्वर शोधायचा आहे तर असंच होणार ना प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणून ती सर्व यमनियमांची बंधनं तिथं, कारण आपल्याला आवड वरवरची आहे, कारण आपण सत्वरजतमामध्ये आहोत, त्याच्यातली ती आवड आहे, पण तो त्याच्यातच नाही आहे असं. म्हणून सात्विकता आहे, सात्विकतेची आवड असते. आता आपण हे वाचन करतो, हे करतो, पण याच्यामध्ये तो आहे का? याच्यातनं तो जाणला जातो, हे आहे. पण रजोगुण आहे म्हणून आपण वाचतो, पण सत्वाचा प्रभाव खूप आहे म्हणून काय वाचन करतो आपण? व्यक्ती आणि वल्ली नाही करत वाचन, आपण हे वाचन करतो. हा सत्वाचा प्रभाव. आणि यातनं जाणलं काय जातं? ईश्वर जाणावं लागतं. आणि कळलं काय आपल्याला? की अरे तो याच्यात पण नाहीये. आलं का लक्षात? म्हणून ज्ञानाचं खंडनही आहे, अज्ञानाचं खंडन, ज्ञानाचं खंडन, त्यानंतर पुरुषोत्तम, तोपर्यंत नाही असं सांगितलं जातं. असो. म्हणून जे सात्विक हन भाव का रजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळखे तू. ते हे झाले तरी माझ्या ठाई परी तया माझी मी नाही जैसी स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. अर्जुना, जे काही सात्विक राजस तामस भाव आहेत ते सर्व माझ्या स्वरूपापासून झाले असे जाण. ज्याप्रमाणे स्वप्न जागृतीच्या संस्काराने होते तरी स्वप्नात जागृती राहत नाही, त्याप्रमाणे हे सर्व सात्विकादी सर्व भाव माझ्या ठिकाणी भासत असले तरी त्यात मात्र मी नाही. तेच सांगितलंय उदाहरण. जैसी रसाचीच सुघट बीज कणिका घनवट परी तियेस्तव होय काष्ठ अंकुरद्वारे. मग तया काष्ठाच्या ठाई सांगपा बीजपण असे काही तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे. ज्याप्रमाणे छोटेसे व घन असलेले बी केवळ रसाचेच बनलेले असते आणि त्यापासूनच अंकुर उत्पन्न होतो, मोड येतो, पुढे त्याचे काष्ठ होते, झाड होते. मग उत्पन्न झालेल्या काष्ठाच्या ठिकाणी बीज असते काय? म्हणून उत्पन्न झालेल्या याच्यात बीज नाहीये. म्हणून मी या माझ्यापासून सर्व तयार झालेलं आहे, परंतु मी त्याच्यात नाही. जे निर्माण झालेलं आहे त्याच्यात मी नाही असे असते काय? अर्जुना सांग बरे. त्याप्रमाणे त्रिगुणात्मक कार्यरूपाने मीच कार्यरूप झालो असे दिसत असले तरी त्या कार्यात मात्र मी नाही.
मग पै गगनी उपजे आभाळ, परी तेथ गगन नाही केवळ, तत्वा आभाळी होय सलील, तेथ अभ्र नाही. बरं का. मग त्या उदकाचेनी आवेशे, प्रकटले तेज जे लखलखीत दिसे, तिये विजू माझी असे सलील काही, सांगे अग्निस्तव धूम होये. तिये धूमी काय अग्नी आहे, तैसे विकार हामी नोहे जरी विकारला असे. खूप सुंदर आहे बघा. म्हणून वास्तविक आकाशातच अभ्रे येतात, पण त्या अभ्रात आकाश नसते, ढगात आकाश नाही आहे. किंवा अभ्रापासून पाऊस पडतो, पण त्या पावसात अभ्रे नसतात. हा अनुभव आता घेतो आपण. पाण्याने भरलेल्या मेघांच्या संघर्षणाने लखलखीत अशी वीज चमकते, बरोबर आहे. या मेघांच्या ह्याच्यात लखलखीत वीज चमकते, पण त्या विजेमध्ये पाणी असते काय? पाणी नसते. अर्जुना सांग, अग्नीपासून धूर होतो, पण त्या धुरात अग्नी असतो काय? त्याप्रमाणे हे सर्व त्रिगुणात्मक सृष्टी कार्य माझ्या ठिकाणी भासत असले तरी ते कार्य मात्र मी नव्हे. ते कार्य मी नव्हे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून ते कर्म घडतंय, पण त्या कर्मात मी नव्हे, ती प्रकृती कर्म करते. हे सगळं समजून घ्यावं लागणार आहे, लक्षात ठेवा. आणि ही बुद्धी तयार करावी लागते. ही बुद्धी जोपर्यंत तयार होत नाही ना, तोपर्यंत हे सर्व अवघड जातं आपल्याला समजून घेणं. म्हणून त्रिभी गुणमयी भारवै रेभिही अभि म्हणजे सर्वमिदं जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमं व्ययम. त्रिगुणात्मक या सर्व भावांनी, त्रिभी म्हणजे तीन, गुणमये भावानी मला ते सर्व भावांनी मी आहे. आणि त्यांनी काय होतं, या सर्व भावांनी सर्व प्राणी मोहित झाले आहेत. सर्व प्राणी मोहित झाले ना, म्हणजे जे 84 लक्ष योनी सांगितलेले आहेत, हे सर्व या त्रिगुणांनी मोहित झालेत. आपल्यालाही कळत नाही, पण आपण जाणून घेतलं तर कळू शकतं. पण बाकीचे आपल्या व्यतिरिक्तची जी माणसं आहेत, ज्यांना त्रिगुण वगैरे काही नाही, तेही जगतच असतात की, आणि आनंदाने जगत असतात भयंकर पद्धतीमध्ये. पण कशात मोहित झालेत? त्या त्रिगुणात मोहित झालेले. लक्षात घ्या. माणसाची ही अवस्था आहे. जनावरांची तर सोडून द्या, त्यांना तर आजूबाजूचंही भान राहत नाही कुठल्या गोष्टीचं. कुठल्याही इच्छेच्या किंवा इच्छा वासना ज्या काही असतील त्यांच्या, त्याची जागृती झाली की त्यांना ते भान रहित होतात, त्याला मोहितच होतात ते. बघा तुम्ही, त्याच्यामुळे ती उत्पत्ती स्थिती लय चालतंय सगळं. म्हणून माणसाला भान ही व्यवस्था आहे. आलं का लक्षात? असो. म्हणून या भावांनी सर्व प्राणी मोहित झाले आहेत. म्हणून या त्रिगुणात्मक भावाच्या पलीकडे किंवा त्रिगुणात्मक भावातीत असलेला मी अविनाशी आहे. म्हणून ह्या त्रिगुणात जे आहेत ते सर्व विनाशी आहेत, ते मरणारच आहेत. म्हणून तुम्हाला त्रिगुणातीत व्हायचा झाल्याशिवाय मरण टाळता येत नाही. मरण म्हणजे जीवात्म्याला कायम आत्म्यात परावर्तित करून टाकायचं, म्हणजे तो सनातन व्यवस्थेत जातो. तुम्ही सर्वात म्हातारे व्हा, लक्षात घ्या. तुम्ही सर्वात तरुण व्हाल, सर्वात चिरंतन व्हाल, सर्वात निरंजन व्हाल. कारण या जगात सर्वात म्हातारं काय जर असेल तर ईश्वर आहे. लक्षात घ्या. काळ जाणीवेत. म्हणून म्हातारपण कशासाठी आहे हे समजलं पाहिजे. मला सर्वात म्हातारं व्हायचंय, तरुणपणात काही ठेवलेलं नाही. सर्व त्रिगुणात्मक जाणीव्या तरुणपणात भरलेल्या आहेत. ईश्वर दाखवतंय काय हे कळावं लागतं ना. म्हणून म्हाताऱ्यातला म्हातारा मला कर आणि थेट तुझ्यात घेऊन जा. हा वेगळा विचार आहे, मी सांगतोय तो. म्हणजे हा
अंगी बाणवला तर ईश्वरत्व येतो. म्हणून तो इथं ते आहे ना, बुढादेव म्हणतात त्याला, शिवाला, भगवान शंकराला बुढादेव म्हणतात. पण तो सर्वात तरुण आहे, लक्षात ठेवा. त्याच्यासारखा तरुण कोण नाही, कारण तो उत्पत्ती स्थिती लयाचा अधिकारी आहे. असं आहे. असो, परी उदकी झाली बाबुळी, ते उदकाते जैसी झाकोळी, का वायाची आभाळी आकाश लोपे, हा का स्वप्न लटिके म्हणो ये, परी निद्रावशे बाणले होये, तव आठव काय देता आहे आपण पेया. पाण्यापासूनच शेवाळे होते व पाण्यालाच आच्छादिते, किंवा व्यर्थ मेघांच्या योगाने आकाश दिसत नाही असे वाटते. बरोबर आहे की नाही. हे असो डोळ्यांचे, डोळांची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्यांचे न गळीजे काही, तैसी हे माझीच बिंबली, त्रिगुणात्मक सावली, की मदची आड ओढवली, जवनिका जैसी. दिसलेले स्वप्न खोटे असते. नाही, हे झालं. हे असो डोळ्यावर येणारा पडदा डोळ्यापासूनच उत्पन्न होतो. बरोबर आहे ना. पण त्याच्या योगाने डोळ्याचे पाहणे नाहीसे होत नाही काय, हे आपल्यातच तयार होतं बघा. तसं याप्रमाणे माझ्या शुद्ध शक्तीच्या ठिकाणी कल्पलेली ही त्रिगुणात्मक छाया पडद्याप्रमाणे माझ्या आड आली, म्हणजे माझा अनुभव जीवाला येऊ देत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये असलेल्या आत्म्याचा अनुभव येत नाही, कारण या त्रिगुणात्मक सृष्टीमध्ये एक पडदा जो तयार आहे, म्हणजे आपलं कॅटरॅक्टचं ऑपरेशन करून घ्यावं लागतं. ते जे ऑपरेशन करतात आहे की नाही, त्या ऑपरेशनसाठी अनुग्रह असतो, त्याच्यासाठी सत्संग, त्यासाठी मनन चिंतन, आणि हे ऑपरेशन सतत करावं लागतं. कारण हा कॅटरॅक्ट इतका जाडजूड आहे की तो सातत्याने डोळ्यावर, म्हणजे किती खरडला तरी चालतच राहतो तो. हां, परत परत येतच राहतो तो. आणि मुख्य खरडतच नाही आपण, फक्त वरनं थोडं पॉलिश केलं, वा छान दिसते आता एवढं, सत्संग संपला की परत खटाक कॅटरॅक्ट सुरू. आपला असं गणित चालतंय सगळं, आहे की नाही. म्हणून भूते माते नेणती, माझीच परी बी न होती, जैसी जळीची जळी न विरती, मुक्ता फळे पै पृथ्वीचा घटकी जे, सेवेची पृथ्वीसी मिळे जरी मेळवीजे, एरवी तोची अग्निसंगे सिजे तरी वेगळा होय. म्हणून ज्याप्रमाणे पाण्यापासून झालेली मोते पाण्यात पुन्हा विरत नाहीत, बरोबर, त्याप्रमाणे माझ्यापासूनच झालेली भूते मला जाणत नाहीत व माझ्याशी ऐक्य पावत नाही. म्हणून ते एकमेकात ऐक्य पावत नाही. म्हणून रचनाच तशी आहे बघा, ऐक्य पावावं लागतं. म्हणून अग्नी आणि वायू यांच्यात ऐक्य होतं का कधी? यांच्यात ऐक्य होत नाही. उलट एक तर तो अग्नी वाढतो किंवा विझतो, दोन गोष्टीच होतात. तसंच अग्नी आणि वायू याच्यातनं पाणी झालेलं आहे, पण पाणी आणि त्यांचं काही संबंध राहत नाही ना. हे प्रत्येकामध्ये एक ते कॅटरॅक्ट आलेला आहे मध्ये 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 मध्ये. तसा मग त्यातनं जीवांची निर्मिती झाली, आणि मग ज्या सगळ्या 84 लक्ष योनी आहेत त्या प्रत्येक योनीमध्ये पण कॅटरॅक्ट आहे. त्यांना कळतच नाही. मगरीला कळतं का हा माणूस आहे म्हणून? केवढा कॅटरॅक्ट आहे. आपल्याला कळतं, पण त्या प्रमाणात आपला कॅटरॅक्ट आपण काढलेला आहे. ही मगर आहे, ही मला खाऊ शकते. जीवो जीवस्य जीवनम ही भूमिका त्याच्यात तयार होते. ही माणसासाठी आहे, इतरांसाठी नाही आहे. म्हणजे उंदीर उद्या मेलेली मगर सापडली तर तिला एक कुरतडून खाईल. बघा गणित कसं आहे ते. मेलेलं झुरळ मुंग्या ओढून घेऊन जातात, पाहिलं असेल आपण. मग मेलेले उंदीर कावळे खातात, असं आहे ते. म्हणून ते सगळी गणितं जी आहेत ना, ही ज्ञानदाणीवेतली आहे. तिथं सर्व अज्ञान आहे, पण कॅटरॅक्ट प्रत्येकामध्ये, असं बघा. म्हणून शेवटी माणसाची योनी येते. म्हणून माणूस हा आत्मजाणीवेला ओळखत नाही, तिथं तो कॅटरॅक्ट आहे.
म्हणून ते सांगताय तिथं की म्हणून त्याप्रमाणे माझ्यापासूनच झालेली भूते, तुम्ही माझ्यापासूनच निर्माण झालेला आहात असं ईश्वर म्हणतोय आपल्याला, तरी तुम्ही मला जाणत नाही व माझ्याशी ऐक्य पावत नाही आणि तशी इच्छाही ठेवत नाही. असं मी वाढीव सांगितलं जरा आहे की नाही. अशी आपली इच्छा असते का जन्मापासून? नसते. ती इच्छा तयार करावी लागते आहे की नाही. लहानपणी कोणाला कोणी विचार तुला काय व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय असं म्हटलं जातं, मला इंजिनियर व्हायचंय. अगदी तरुण झाल्यावर आपण हेच म्हणतो. नंतर आपण विचार तुला काय व्हायचं रे, मला माझ्या बॉससारखं व्हायचंय, मला त्या माणसासारखं श्रीमंत व्हायचंय, मला राजकारण्यांमधला तो पुढारी व्हायचाय, मला सिनेमा नट व्हायचंय, हे व्हायचंय, मला ईश्वर व्हायचंय असं कोणी म्हटलंय का? असं कोणीही म्हणत नाही. लक्षात घ्या, कोणीही असं म्हणत नाही. असो, म्हणून माझ्याशी ऐक्य पावत नाहीत. त्याच्यामुळे त्याचा म्हणजे प्रॉब्लेम येतो तो तिथे येतो. पै पृथ्वीचा घटकी जे सवेची पृथ्वीसी मिळे जरी मेळविजे, एरवी तोची अग्निसंगे सिजे तरी वेगळा होय. त्याप्रमाणे सर्व प्राणी नाही, मातीपासून केलेला घट लगेच मातीत मिळवला तर तो मिळू शकतो, बरोबर आहे की नाही. पण एकदा विस्तवात भाजला गेला की मग मातीहून वेगळा पडतो, म्हणजे मातीत मिळत नाही, तर मातीत मिळत नाही. तैसे भूत जात सर्व हे माझेची कीर अवयव, परी मायायोगे जीव दशे आले. म्हणून माझेची मी नव्हती, माझेची मज नोळखती, अहम्मता भ्रांती विषयांध झाले. म्हणून त्याप्रमाणे म्हणून सर्व प्राणी वास्तविक माझेच अंश आहेत, पण मायाभ्रांतीने किंवा अज्ञानामुळे जीवदशेला आले, म्हणजे आपल्याला माझ्याहून निराळे समजतात. म्हणून हे सर्व प्राणी माझेच असून मत्स्वरूप होत नाहीत, माझेच असून मला ओळखत नाहीत. देह म्हणजे मी, स्त्री पुत्रादी विषय हे माझे, अशा अहंता ममता भ्रांतीने माझ्याहून निराळे पडून विषयासक्त झालेले दिसतात. हे असं सांगतात. थोडंसंच आहे आता एक पादन. का सोनिया सकट कांती तैसे शिवेसी शक्ती, नाही सॉरी मी वेगळं घेतलं, ते उदाहरण दिलंय त्यांनी त्याच्यामध्ये. परंतु दैवी येशा गुणमयी मम माया दुरुत्तेया, म्हणजे आता हे माझं मायेचं स्वरूप कसं आहे बघा. दैवी येशा गुणमयी मम माया दुरुत्तेया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. मददेवाची ही त्रिगुणात्मक माया जीवाला आपल्या सामर्थ्याने तरून जाण्याला अत्यंत दुस्तर आहे. म्हणून ही स्वतःच्या सामर्थ्याने चालणं खूप अवघड आहे. सर्व भावाने मलाच भजणारे व शरण येणारेच ती माया तरून जातात. की ते स्पष्ट सांगितलंय बघा. म्हणून सर्व भावाने, म्हणून हा त्रिगुणात्मक भाव आहे, या तिन्ही गुणांना एकत्रित करा असं सांगितलंय. म्हणून तुमच्या इच्छा वासना सुद्धा ईश्वरीय आहेत असं समजा. त्या विवेकाच्या नैतिकतेच्या जाणीवेतनं तुम्ही एक शास्त्राधारालाच जळेल असं म्हणून जीवन जगा, आहे की नाही. म्हणजे त्रिगुणात्मक एक त्रिगुणाच्या पलीकडे तुम्ही येता. म्हणून सर्व भावाने मलाच भजणारे आणि त्याला शरण या. एवढं केलं की माया तरून जाते. कारण माया क्षणाक्षणाला आहे. कारण पाण्यात पडलं आणि पोहता नाही आलं आणि ते क्षणाक्षणालाच पोहावं लागणार आहे. क्षणाक्षणाला पोहणं तरी का हल्ली ते पाण्यामध्ये जसं असतात ना, कुठला तरी असा स्टेडी झोपून राहायचे वगैरे असतात, आहे की नाही. पण तसं आपण करतो. आपण जी पूजा करतो, पारायण करतो, सत्संग करतो, हे म्हणजे या मायेमध्ये स्टेडी झोपून राहण्यासारखं आहे. तरलेला असतो तिथं तरत असतो. सत्संगात तरत असतो ना आपण, आहे की नाही. तुम्ही जेव्हा इच्छा, तुमच्या काय आत्ता काही इच्छा वासना आहेत का कुठल्या? नाही ना. कोणाची आसक्ती आहे का? नाही ना. आत्ता काही नाही.
तरतो, पण माया गेली का? माया नाही गेली. म्हणून पोहताना ते असतात, बरीच लोक असे पडलेले असतात बघा, पाण्यात पडलेले असतात, पण किती वेळ पडणार आहेत ते, आहे की नाही? शेवटी कधीतरी ते पाण्यानं बाहेर यावंच लागणार ना. आपण जलचर थोडीच आहोत, आहे की नाही? असाही विचार करावा लागेल ना. मग विवेक काय राहिला त्याच्यामध्ये? म्हणून त्याच्यामध्येच गुंफायचं नाहीये, म्हणायचंय ते म्हणायचंय. आणि हा जो आधार घेतो आपण मध्ये विश्रांती घेण्याचा, याच्यात आपल्याला जाणवतं, अरे आपण तरी तरल्या जातोय. हां, आपण वेगळे राहू शकतो, आपल्या इच्छा वासनांपासनं, आपण आपल्या आसक्तीपासनं दूर होऊ शकतो, आपण ध्येय ठेवू शकतो. हां, मग ही माया तर ते एवढी मोठे पाणी, मी नुसताच असा पडून राहिलो वेड्यासारखा, तर चालेल का? मग हातपाय मारावेच लागणार, तर लवकर जाणार, मग जीवन जगावंच लागणार. अशा प्रकारे जीवन जगायचे. आलं का लक्षात? थोडक्यात उदाहरण पूर्ण केलं मी. असो, मग आता महदादी हे माझी माया, उतरोनिया धनंजया, मी होई जे हे आया कैसे निये. आता महदादी प्रकृतीचा पार होऊन, म्हणजे महद ब्रह्म स्वरूप जे आहे सगळं हे ईश्वराचं, ते प्रकृतीचा मी पार होऊन मज परमेश्वराशी कसे ऐक्य प्राप्त करून घेता येईल. इथं हा प्रश्न तयार झाला आहे नाही. तर हे मी कसं ऐक्य प्राप्त करून घेऊन, जिये ब्रह्माचळाचा आधाडा, पहिल्या संकल्प जळाचा उभडा, सवेची महाभूतांचा बुडबडा, साना आला. ज्या ब्रह्मरूपी पर्वताच्या प्रथम तुटलेल्या कड्यात अहम बहुश्याम प्रजा येय, मी पुष्कळ स्वरूपाचा होवो असा संकल्परूप जळाचा झरा उसळला, त्याबरोबरच सूक्ष्म महाभूतांचा बुडबडा उठला. आता ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे, जिये ब्रह्मचळाचा आधाडा, पहिल्या संकल्प जळाचा उभडा, म्हणजे पहिला जो संकल्प झाला माझ्या जाणीवेमधनं, कारण हे ब्रह्मांड नव्हतं त्यावेळेला जो मी होतो, ज्या स्थितीमध्ये मी होतो, निरंजन अवस्थेत जो मी होतो, तिथं मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलु इदं ब्रह्म या जाणीवेत जेव्हा होतो, तेव्हा अहम बहुश्याम प्रजा येय या भूमिकेमध्ये होतो. आणि त्याच्यामुळे काय झालं, ते त्या एका जाणीवेमधनं तुटलेल्या कड्यात मी पुष्कळ स्वरूपाचा होवो अशा संकल्पाचा जळाचा झरा उसळला. म्हणजे जेव्हा माझ्या तो संकल्प निर्माण झाला, आहे की नाही, जसं एखादा मोठा हिमालयातला डोंगर आहे समजा, की ज्याच्यावरती संपूर्ण बर्फ आच्छादलेला आहे, पण अकल्पितपणे तुम्ही कधी अनुभवला आहे किंवा पाहिला आहे मला माहीत नाही, पण याच्यातनं तुमच्या यूट्यूबवरनं वगैरे तुम्ही पाहू शकता. इवन ते काश्मीरच्या पलीकडे सुद्धा आपण जर गेलो, काश्मीरच्या नाही, सॉरी, मला काढायचं आहे गंगोत्रीच्या, गोमुख जे आहे त्या गोमुखाच्या पलीकडे जर गेला तर तिथे हे दृश्य दिसतं, की तिथं संपूर्ण जब हिमालय आहे पसरलेला, सर्व बर्फ आहे, आणि तिथं अकल्पितपणे कडे कोसळतात. कशाचे? बर्फाचे. आणि त्यातनं इंद्रधनुष्य तयार होतं. ऐकायला, बघायला, कल्पना करायला खूप सुंदर आहे, पण तिथं जाणं खूप अवघड आहे. आलं का लक्षात? पण तो मार्ग आहे, हे मी वाचलेलं सांगतोय तुम्हाला. तो मार्ग आहे गोमुखाच्या पुढनं, की जो पुढे केदारनाथपर्यंत येतो, मग आतल्या बाजूने. आणि केदारनाथच्या पुढे जी पांडवदरी म्हणून आहे, त्या पांडवदरीमधनं जर आपण पुढे गेलो तर तोच मार्ग पुढे बद्रीनाथला येतो. आणि स्वामी रामतीर्थ स्वतःला हिमालयाचे पुत्र म्हणायचे, आणि ते स्वतः हा मार्ग चालायचे, आणि त्या हिमावरनं घसरत जायचे.
असे स्वामी रामतीर्थ होते. हे म्हणजे माझ्या माहितीतल्या गोष्टी सांगितल्या, हा काय माझा अनुभव नक्कीच नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की ते जे कडे पडतात आणि त्याचे जे तुषार उडतात त्याच्यातनं संपूर्ण विश्व निर्माण, त्याची उपमा इथं दिली. मला का आठवलं हे, की तिथं त्यांनी त्याची उपमा दिली ज्या ब्रह्मरूपी पर्वताच्या प्रथम तुटलेल्या कड्यात. म्हणून मी जो ब्रह्मस्वरूपामध्ये होतो त्याच्यामध्ये जो पहिला कडा तुटला, कशामुळे? माझ्या संकल्पाने तुटला. त्याच्यामध्ये अहं बहुश्याम प्रजायेय सर्वं खल्विदं ब्रह्म, हे मला बघायचं आहे आणि हे मी बघतो पण आहे. कारण मी पाहतो तर सर्वत्र मीच मला दिसतोय, कारण ब्रह्मांड नव्हतंच त्यावेळेला. आलं का लक्षात? ब्रह्मांड निर्मितीच्या अगोदरची गोष्ट आहे ही, ब्रह्मजाणीवेतली. तेव्हा मी पुष्कळ स्वरूपाचा हो असा संकल्परूप जळाचा झरा उसळला आणि त्याच्यातनं मग हे पुढे ओंकार वगैरे होऊन मग त्यातनं हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालं. म्हणजे त्याला ती हिरण्यमयी कोश, गुणमाया, गुणक्षोभिणी माया वगैरे वगैरे असे सर्व प्रतिपादनं आहेत. असो, त्याबरोबरच सूक्ष्म महाभूतांचा बुडबुडा उठला. म्हणून त्याच आकाशाच्या जाणीवेमध्ये मी जे होतो त्याच्यातनं सूक्ष्म म्हणजे गुणमाया ज्याला म्हणतो आपण, गुणमायेचा बुडबुडा उठला की ज्याच्यातनं ही पंचमहाभूत आणि त्रिगुण निर्माण झाले, ज्याला गुणमायेच्या अष्टदा प्रकृतीचं सूक्ष्म स्वरूप म्हटलं जातं आणि ती पुढे प्रकट झाली. तर ही संपूर्ण जी भूमिका आहे, ही भूमिका तू समजून घे आणि याच्यातनं पुढे हा विश्व पसारा आणि या संपूर्ण पसाऱ्यामध्ये तू स्वतः एक. कारण इथं काय आहे? इथं मी ब्रह्म म्हणून उभा आहे तुझ्या समोर, भगवान श्रीकृष्ण म्हणून, आणि तू या माझ्या ब्रह्मांड निर्मितीतला एक महापुरुष जो माझ्या सन्निधीपर्यंत येऊन पोचलेला आहे. म्हणून मी तुला ही भगवद्गीता सांगतोय. कारण आता तू माझ्या समोर आहेस आणि या जाणीवेतून तुला पुढे युद्ध करायचं आहे असं समजून घे. म्हणून हे संपूर्ण ज्ञान विज्ञानमय स्वरूप तुला कळलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.